नमस्कार, जय हिंद, जय शिवराय. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपली संगीता तेवान. आज थोडे अडखळले कारण हसले खूप मी आता थोड्या वेळापूर्वीच. थोडंसं चहा चालू होती आणि त्याच्यानंतर जरा हसले खूप दिवसानंतर, त्याच्यामुळं थोडी अडखळले. सुद्धा हरकत नाही. आजचा जो विषय आहे तो म्हणजे कुठल्याही गोष्टीला अंत असतो, अति तिथे माती होत असती. जास्त उत्मात माणसाने करू नाही, जास्त खोटं जास्त दिवस टिकत नाही. मी वारंवार सांगत असते की खोटं जितक्या लवकर वाढतं तितक्याच लवकर जितक्या लवकर ते प्रसारित होतं ना, तितक्याच लवकर ते शांतही होतं, कारण ते खोटं असतं. ते जास्त दिवस टिकत नाही. खोट्यामध्ये जास्त धमक नसती, कारण ते खोटंच असतं. खोटं म्हणजे काय तर शेतामध्ये पिकामध्ये उगलेलं पंधाड तण. चालू झालं. आणि हे तण जे असतं ना, हे तण कितीही त्याने पिकाच्या वर वाढण्याचा प्रयत्न केला, अगदी पीक बघा जमिनीलाच असतं, पीक एवढं असलं की ते पंधाड एवढं होतं, नाही का. परंतु पिकाला ज्या पद्धतीत आपण जोपासतो जपतो त्या पद्धतीत आपण तणाला जपतोय का? नाही. तो कितीही जोमाने वाढू द्या, तण हे कापल्यात जातं, कारण ते विनाशकारी असतं. कळलं ना? ते विनाशकारी असतं. ते तण जे असतं ना, ते पिकाचा नाश करतं. त्याच पद्धतीत मध्ये हे खोटं असतं. तर चला, आजचा विषय जो आहे तो म्हणजे मला अगदी एवढ्यातनं मराठा बांधवांचे फोन आलेत आणि काय आहे ती सत्य परिस्थिती त्यांनी मला सांगितली, प्रत्यक्षदर्शी लोकांनी, बरं का. म्हणजे त्या गोंधळामध्ये ते सामील नव्हते, परंतु प्रत्यक्षदर्शी होते. तर तिथे जो काय गोंधळ घडला, तो गोंधळ म्हणजे छगन भुजबळनी पण स्वतःची छाती मोठी करून घेतली की ते माझेच कार्यकर्ते होते, आणि याही बाबांनी त्याच्यावर लादलं की हो, ते त्याचेच कार्यकर्ते होते. तर हे साफ खोटं आहे. ते छगन भुजबळचे कार्यकर्ते नव्हते, ते हिंदुत्ववादी लोक होते, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते मराठा होते. ही बाब नोंद करून घ्या. ते मराठा होते, ते ओबीसी नव्हते. ते काळी बाळी धनगर नावी चांबार कुंभार हे कुणीही नव्हते. बंजारा यातलं कुणीही नाही. तर कोण होते? मराठा होते. आणि त्या मराठा बांधवांनी याला काय ते त्यांच्या याच्यामध्ये चोप दिला म्हणे. आता विषय असा झाला की मराठाच याच्या विरोधात जातो म्हटल्यानंतर हे जर महाराष्ट्राला कळलं तर संगीता वानखेडेची आणखी एक भविष्यवाणी खरी झाली, हे सिद्ध होईल. संगीता वानखेडे वारंवार म्हणते की मराठाच तुला चोपणार आहे, मराठाच तुला जोडणार आहे, हे मी वारंवार सांगत असते. कारण मराठाले रगिले बरं, जितका मायाळू आहे, जितका प्रेमळ आहे, जातीवंत मराठ्याचं सांगते मी, निष्ठावंत मराठ्याचं सांगते मी, धर्मनिष्ठ मराठ्यांचा विषय सांगते मी ज्यांच्या घरी औरंग्या जाऊन आलेला आहे, जे निजामी मराठे आहे, मी त्यांचा विषय घेत नाही, बरं का. निजामी मराठे नाही, हे जातीवंत हिंदुत्ववादी धर्मनिष्ठ मराठे, छत्रपतींच्या विचारांचे पाईक, त्या मराठ्यांचा विषय चालू आहे. तर त्या मराठ्यांनी छत्रपतींच्या विचारांचे वारसदार, छत्रपतींच्या विचारांचे मावळे, छत्रपतींचे मावळे, हिंदुत्ववादी मराठे, निष्ठावान मराठे, यास त्यांना देईल तेवढी उपमा कमी. तर त्या मराठ्यांनी म्हणे याला तिथे चोपला. आता त्यानंतर गोंधळ असा झाला की याचे बगल बच्चे लागले ठाव 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 करायला, गोंधळ घालायला. त्या लोकांना अटकच करा, त्या लोकांवर गुन्हे दाखल करा. पण बाबा काय म्हणतो ते बघा, बाबाच्या क्लिप बघा कालच्या. बाबा म्हणतो नाही 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 नाही, सोडून द्या, लहाना भाऊ मोठा भाऊ म्हणून सोडून द्या, विषय सोडत देत चला, काय ना फरक पडत नाही, चला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. का बरं जाऊ द्या बाई ग? जर लोकांना हे समजलं की याचा विरोध करणारे मराठेच आहेत, ह्याचा अपमान होईल, याचा प्रसार होईल, आणि आज जर ते काही 8-10 असतील तिथले, उद्या 10,000 होतील,
10 लाख होतील ओपनली. अहो करोडो आहेत याचा विरोध करणारे, परंतु ओपन विरोध नाही ना करत आहे अजून कुणी. मग ओपन विरोध करायला लागतील मला, आणि संगीता वानखेडेची भविष्यवाणी खरी होईल. मग काय, मग बाबांनी फार मोठेपणा दाखवला. जाऊ द्या ते आपले लहाने भाऊ मोठे भाऊ म्हणून सोडून द्या, ते असतेच ते असे, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. का बरं लक्ष द्यायचं नाही बाई ग? अरे बाप, निक्की चढायला. अरे बाप, भागो मराठे आहे. तेरी अभी खैर नाही. तू जो काय नंगा नाच लावला ना नंग्या, तुझा नंगा नाच हा समाजाच्या लक्षात आलेला आहे. तुझ्या अरे रवी, तुझी हुकुमशाही नाही रे. या देशाला संविधान लागू आहे. पुन्हा तेच सांगते मी, पुन्हा त्यावरच येईल मी. पुन्हा मी त्यावरच येणार की या देशाला संविधान लागू आहे. तुझा नंगानाच नाही चालणार रे. आता बघ राकेश टिकेतीची अवस्था फार वाईट झालेली आहे. ज्या वेळेला हरियाणामध्ये भाजप सरकार निवडून आलं ना, त्याच वेळेला राकेश टिकेती हा झिरोवर येऊन थांबलेला आहे. त्याचा माज असू दे त्याला किती, त्यालाही लय माज जरांग्यासारखा लय बेकार. त्यांनी ही सरकारच्या नाकीनं वाहून ठेवली होती, काहीच कारण नाही. विध्वंस केला त्याने, विध्वंस. काय झालं? अरे याचं आंदोलन काहीच नाही, जरांग्याचं इतकं बेकार केलं त्याने तिथं. काय झालं? काय निष्पन्न झालं त्यातनं? लोकांच्या लक्षात आलं एकंदरीत प्रकरण, कारण तिथे सुद्धा हजारो लाखो लोकांवर गुन्हे दाखल झाले. राकेश टिकेती येणार आहे त्या लोकांना सोडवायला? नाही हो. त्या लोकांना त्याचा अनुभव आला की हे आपल्याला भोगावं लागणार आहे. त्यामुळं नाही, ह्यांच्या भानगडींमध्ये पडायचं नाही. आणि हरियाणामध्ये त्याचा चमत्कार आपण होताना बघितला. आता तो ज्या झालं उद्धव बाबांनी, उद्धव नाही म्हणता येणार त्याला, उधाव, त्याने सगळं उधळून टाकलं. त्याने त्याच्या वडिलांचे विचार उधळून टाकले, जपून नाही ठेवले ते. तर त्याने काय वक्तव्य केलं होतं की गाईला जर राज्यमाता घोषित करता तर महाराष्ट्राची राज्यभाषा काय, गाईचा हंबरडा आम्ही समजायची का? मग म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याचाही याला मूळव्याधाचा कोंब उठलाय, उधावला. म्हणजे बऱ्याच जणांना असं नाही का. पण काय झालं, वाकडेश्वर काय आता जास्त बोलू शकत नाही. तोंड त्याचं मला वाटतं जवळजवळ चिपकत आले. बरेच दिवस झाले त्याची क्लिपच ऐकली नाही वाकडेश्वरांची. मला असं वाटतं थोडंसं राहिलं असेल आता 1 इंचभर ते चिटकेल ते काही दिवसानंतर. म्हणजे हा तडफडून जाईल बोलण्यासाठी, परंतु नाही. देव त्याला, मी सांगितलंय ना, त्याला सहजासहजी मरण येणार नाही. तो असा तळमळेल, अरे मला बोलायचंय, याच्यावर व्यक्त व्हायचंय, पण त्याला व्यक्त होता येणार नाही. म्हणजेच काय, तर त्याच्या कर्माचे भोग त्याला भोगावे लागतील. आणि राहिला मग आता हा, तर याला दिली असं ती स्क्रिप्ट लिहून वाकडेश्वरांनी, आणि त्या स्क्रिप्ट प्रमाणे हा बोलला.